नमस्कार मैत्रिणींनो, तर आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हे एका कस्टमरचं ब्लाऊज आहे। तर कस्टमरने आधी सांगितलं की सिंपल गोल गळा घ्या आणि सिंपल लेस लावून द्या। तर सर्वात आधी मी अशा पद्धतीने लेस लावून घेतली, परंतु मग कस्टमरने पुन्हा सांगितलं थोडी डिझाइन तयार करून द्या। तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज रेडी झाला। मग डिझाइन कशी करायची, तर साधी सोपी लेस लावून घेतली आणि डिझाइन तयार करून घेत आहे। तर मग हा पार्ट फोल्ड करून आणि ह्या पद्धतीने इथं अशा पद्धतीने थोडा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा तो सेमच डार्क करून घ्यायचा, जेणेकरून दोघही बाजूंचं अंतर सेमच येईल। तर ह्या पद्धतीने मी बरोबर खडूने आखून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग जी काही साधी सिंपल लेस आहे तीच मी इथं लावून घेत आहे। तर बघा, ह्या पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याला अजून डबल लेस लावू शकतात, किंवा मग इथे मी जी लेस लावून घेत आहे ती सुद्धा पुन्हा वरच्या बाजूला अर्धा इंचावर अजून लावू शकतात। तर ह्या पद्धतीने लेस लावून आणि तिच्यावरती पुन्हा आपल्याला लगेचच डबल शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा, ह्या पद्धतीने लावून घेतली। त्याच्यानंतर खालच्या बाजूला जो काही आपण शेप देऊन घेतलेला आहे तिथं सुद्धा लावून घ्यायची आहे। तर खालच्या पट्टीच्या एका साईडकडनं ह्या पद्धतीने पकडून आणि अशा पद्धतीने बरोबर ठेवून घ्यायची आहे। आणि पुन्हा मग ह्या पद्धतीने इथं फक्त आपल्याला दाब उचलायचा आहे आणि सुई आतमध्येच ठेवायची असते। त्याच्यानंतर ह्या पद्धतीने शिलाई करून आणि याच्यावरती सुद्धा आपल्याला लगेचच डबल शिलाई मारून घ्यायची। लेस जाड असो किंवा बारीक असो, परंतु मग लेसवरती आपल्याला डबल शिलाई ही मारूनच घ्यायची असते। तर इथे मी जी काही लेस लावून डिझाइन तयार केलेली आहे, तर तुम्ही डबल लेस लावून सुद्धा इथं डिझाइन तयार करू शकतात। त्याच्यानंतर मग गोल्डन कलरचा कपडा घेतला, तर अस्तरवरती ह्या पद्धतीने ठेवून घेतला आणि त्याच्या तिघही बाजूंनी ह्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। चारही बाजूंनी केली तरी देखील चालेल। इथं आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचं आहे किंवा ह्या पद्धतीने शिलाई करून घेतली तरी चालेल। त्याच्यानंतर कोण्यांना कट मारून ही जो काही अस्तर आहे तो पलटवून घ्यायचा आहे। कोणे बरोबर बाहेर काढून घ्यायचे आणि जो काही एका बाजूचा पार्ट आहे तो आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची। तर ह्या पद्धतीने लगेचच मी आतमध्ये तो पार्ट फोल्ड केला आणि त्याच्यावरती शिलाई करून घेत आहे। आणि त्याच्यानंतर मग जो काही हा गोल्डन कलरचा कपडा आहे याच्या चारही बाजूंनी आपल्याला ही जी काही लेस आहे ती लावून घ्यायची आहे। तर इथं आपल्याला बो तयार करून घ्यायचा आहे। तर बोसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लांबी रुंदी घेऊ शकतात आणि बो तयार करण्याच्या सुद्धा खूप साऱ्या पद्धती आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या पद्धतीने जमत असेल त्या पद्धतीने बनवू शकतात। तर ह्या पद्धतीने कपड्यावरती सर्व बाजूंनी चारही बाजूंनी लेस लावून एक्स्ट्राचा कपडा कट केला। त्याच्यानंतर मग मध्य सेंटरवरती बरोबर ह्या पद्धतीने पकडून घ्यायचं आणि जो काही धागा आहे धाग्याच्या साहाय्याने ह्या पद्धतीने आपल्याला पॅक करून आणि चार गाठ मारून घ्यायची, किंवा मग सुई धाग्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही पॅक करू शकतात। त्याच्यानंतर मध्य सेंटरवरती परत मशीनच्या साहाय्याने शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं छोटीशी दोरी लावून आणि दोरीला लटकन सुद्धा लावू शकतात, किंवा मग छोटासा पॅच वगैरे इथं लावू शकतात। नंतर मग जो काही गोलगळा आहे त्याला मी पुन्हा मग अर्ध्या इंचावरती अशा पद्धतीने लेस लावून घेत आहे। तर पूर्ण गळ्याला ह्याच पद्धतीने अर्धा इंच अंतर सोडत ही लेस लावून घ्यायची आणि त्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची। तर बघा, अशा पद्धतीने लगेचच लेस लावून तिच्यावरती डबल शिलाई मारून घेत आहे। त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला जो काही कोना आहे तिथं सुद्धा आपल्याला लगेचच लेस लावून घ्यायची आहे। तर बघा, जो काही हा त्रिकोणी इथं शेप आहे याच्यामध्ये सुद्धा मी लेस लावून घेत आहे। अशा पद्धतीने लेस लावून त्याच्यावरती सुद्धा डबल शिलाई मारून घ्यायची आणि बोवरती तुम्ही छोटासा पॅचही मी लावून घेणार आहे। तर फायनली अगदी कमी वेळेत आणि सिंपल लेसपासून साधी आणि सोपी सहज जमणारी अशी डिझाइन मी इथं तयार करून घेतली। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि ही साधी सोपी सहज जमणारी डिझाइन तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की कळवा।